मित्रो नमस्कार. कोविड काळात सर्वसामान्य जनतेच्या दबलेल्या आवाजाला प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू केलेलं यूट्यूब चॅनल हे पुढे जाऊन नोकरी गमावून बसलेल्या एका पत्रकाराला जीवन संघर्षात मदत करणारं किंबहुना आयुष्यातली सगळ्यात मोठी ओळख मिळवून देणारं व्यासपीठ ठरेल असं स्वप्नातही मला वाटलं नव्हतं. पण आज या क्षणी आकार क्रिएशन्सचं अपत्य असलेलं Digi9 हे यूट्यूब चॅनल 6 लाख सबस्क्रायबरचा टप्पा गाठत आहे. हे खरंच स्वप्न होत आहे. हे यशाचं सारं श्रेय हे फक्त आणि फक्त तुमच्यासारख्या समविचारी प्रेक्षक वर्गाचंच आहे. कारण तुम्ही नसता तर हे डोळे दिपवणारे आकडे मला दिसलेच नसते. मराठी ही मातृभाषा जरी असली माझी तरी एका बहुजन मराठा कुटुंबात वाढलो, चाळीत खेळलो. धेडगुजरी मराठी बोलणाऱ्या मराठ्यांसोबत गुजराती मारवाडी भय्ये हे माझे मित्र. त्यामुळे माझ्या मराठी उच्चारांवर खास अशा मुंबई लहेजाचा प्रभाव आहे आणि तो जाणवतो देखील. जेव्हा मी मराठी भाषेत विवेचन आणि राजकीय विश्लेषण करणाऱ्या एखाद्या चॅनलचं यश हे तुम्हा प्रेक्षक वर्गाचं आहे असं सांगतो, तेव्हा त्यात फक्त सबस्क्रायबरचा आकडा बनून बसलेल्या त्या 6 लाखांबद्दल बोलत नसतो मी. तर मी त्याही प्रेक्षकांबद्दल बोलतोय की ज्यांनी हे चॅनल मोठं करण्यात मला सहकार्य केले. जे प्रेक्षक माझ्या सूर्यवंशी या आडनावाकडे दुर्लक्ष करून माझी विश्लेषण ऐकतात, पाहतात, त्यांचंही मोठं सहकार्य आहे. कारण ठराविक आडनावांकडेच या विश्लेषणांचा संपादकीयचा ठेका असावा असा एक ट्रेंड होता आणि आजही आहे. पण या भाऊगर्दीत मी वेगळा आहे हे दाखवण्याचा आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असताना ज्यांनी मला उचलून घेतलं त्यांचा मी आभारी आहे. ज्यांनी बारकाईनं माझे उच्चार किंवा माझे संदर्भ, राजकीय संदर्भ यावर तिखट कमेंट्स केल्या. नळातला न आणि बाणातला न हा अजूनही काही लोकांना वेगळा ऐकायला जातो किंवा वेगळा ऐकायला येतो. त्या सगळ्यांचे आभार. मला आठवतं आहे मी जेजेत असल्यापासूनच फोटोग्राफी करत असल्यानं कोविडमुळे कफल्लक होण्याच्या मार्गावर असताना माझ्याकडच्या फोटोग्राफीच्या साधनांनी मी हे चॅनल सुरू केलं. आधी आठवड्याला एखाद दुसरा व्हिडिओ टाकायचो, मग 2 किंवा 3 वर गाडी पोहोचली. सबस्क्रायबरची संख्या होती 1800. मग शनिवार रविवार अनिल थत्ते शो करायला घेतला आणि त्यांनी पुढे सलग 3 महिने आठवड्याचा आठवडा व्यापला जाईल इतके व्हिडिओज मला करून दिले. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा झाला आणि चॅनलनं ग्रीप पकडली. सबस्क्रायबर्स वाढून एकदम झाले 32,000. पण थत्तेंचेच व्हिडिओ शूट करणं आणि एडिट करून माझ्या चॅनलवर टाकणं यातच माझं अस्तित्व झाकळलं जात होतं. व्हिडिओच्या शेवटी संकल्पना, संपादन प्रभाकर सूर्यवंशी या पाटी जी यायची अशी खाली, त्याच्या पलीकडे आपलं अस्तित्व शून्य झालं होतं. त्यात थत्तेंचे विषय म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहेत किती विविधता असते त्या विषयांमध्ये. पुढे मग त्यांना स्वतंत्र गगनभेदी चॅनल सुरू करून दिलं. त्यांच्या वादग्रस्त वलयातून मी बाहेर पडलो. त्यानंतर मी स्वतंत्ररित्या माझे व्हिडिओ सुरू केले जे सबकुछ प्रभाकर सूर्यवंशी असायचे. कारण आपलं आपणच कॅमेरा ऑन करायचा आणि समोर खुर्चीत जाऊन बसायचं. त्यानंतर 10-12 मिनिटांचा व्हिडिओ शूट करून नंतर तो एडिट करायचा, शीर्षक द्यायचं, थंबनेल बनवायचं आणि चॅनलवर अपलोड देखील करायचं. ही 1 मॅन आर्मी जवळपास 3-3.5 वर्ष चालली. आता सप्टेंबरमध्ये 16 तारखेला आपण आपल्या नव्या स्टुडिओत शिफ्ट झालो. आता इथं आपला आशिष हा एडिटर आपल्या मदतीला असतो. थोडंसं प्रोफेशनली काम सुरू झालं आहे. त्यात याच ऑफिसमधून Digi9 मीडिया वर्ल्ड या आपल्या मीडिया मॅनेजमेंट कंपनीचंही काम सुरू असतं. सध्या इलेक्शन मॅनेजमेंटची काही कामं आपल्या कंपनीकडे आहेत. पण या सगळ्याचा पाया हा आकार Digi9 नावाचं जे चॅनल आहे, जे तुमच्यासारखे 6 लाख प्रेक्षक दररोज पाहतात, ऐकतात, त्या मुख्य संकल्पनेवर आधारित आहे. Digi9ने मागच्या 3 वर्षात अनेक समाजाभिमुख विषयांवर आवाज उठवला आहे. त्याचेही तुम्ही साक्षीदार आहात. मग तो ST कामगारांचा संप असो की नाशिकच्या आदिवासी पाड्यावरच्या नदीतून पातेल्यात बसून प्रवास करणाऱ्या लहानग्यांचं दुःख. आज आपण तो पाडा दत्तक घेऊन तिथलं ग्रामजीवन सुधारण्याचं काम करतोय. सरकारकडून त्या नदीवर पूल मंजूर करून घेतला आहे. त्या पुलाचं कामही सुरू झालं आहे. पाड्यावरच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. पाड्यावर साप्ताहिक दवाखाना सुरू केला आहे आणि नळपाणी योजनेसाठी पाण्याच्या मोठ्या टाक्या श्री गुरुजी रुग्णालयाच्या सेवा संकल्प समितीच्या मदतीनं बसवल्यात. सोलार स्ट्रीट लाईट लावल्यात. अभ्यासिका बांधून दिली आहे. त्यात संगणक उपलब्ध करून दिलेत. वाचनालय बनवलं आहे. दर 6 महिन्यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आपण पुरवतो. मेडिकल कॅम्प्स आयोजित करतो. मागच्या वर्षापासून दर दिवाळीला आपण पाड्यावरच दीपोत्सव साजरा करतो. तिथल्या ज्येष्ठांना साडी, चोळी, धोतर जोडी, लहानग्यांना कपडे, फराळ आणि फटाके आपण वाटतो. यंदा तर दिवाळी पहाटसारखा एक सांगीतिक कार्यक्रमही आपण त्या दुर्गम पाड्यावर सादर केला. आता ही झाली तात्पुरती डागडुजी.
माझं एक ध्येय आहे की या पाड्यावरच्या लोकांची जी भावी पिढी आहे, ही जी लहानगी विद्यार्थी जे आहेत, जे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात, ती सक्षम व्हावी, सजग आणि सुशिक्षित व्हावी आणि आपल्या आजी आजोबा किंवा आई वडिलांसारखं दैन्यावस्थेत न खितपत पडता जगाशी स्पर्धा करण्या इतपत स्वतःला सक्षम बनवावं त्यांनी. त्यासाठी त्यांना हवी आहे ती दर्जेदार शिक्षणाची साथ. कॉम्पिटिटिव्ह आणि क्वालिटी एज्युकेशन जर त्या पोरांना दिलं गेलं तर ही पोरंही शहरात राहणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्यांच्या पोरांशी स्पर्धा करू शकतील. पण दुर्दैव हे आहे की इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधले टुकार शिक्षक तेवढे एफर्ट्स या पोरांवर घेताना दिसत नाहीत. मी सातत्यानं मागच्या 2.5 वर्षात इथल्या शाळांना भेटी देतोय, शिक्षकांशी बोलतोय, पण त्यांची तेवढी कुवत दिसत नाही की ते उद्याचे सुजाण भारतीय नागरिक या पाड्यावरच्या आदिवासी पोरांमधून घडवतील. सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचंही या शाळांकडे दुर्लक्षच होतंय. तेव्हा आज आपल्या या चॅनेलच्या 6 लाख सबस्क्रायबर्सना मी विनंती करतोय की जर तुमच्यापैकी कोणी क्वालिटी एज्युकेशन फील्डमध्ये काम करत असेल, कोणी शिक्षक असेल आणि खास करून नाशिक शहर आणि जवळच्या परिसरात राहणारं, तर त्यांनी या विद्यादानाच्या कार्यात मला मदत करावी. तुमचे आर्थिक उपकार माझ्यावर नको आहेत, मला तुमचं सक्रिय सहभाग हवा आहे. तर पाड्यावरचं ख्रिस्ती मिशनऱ्यांचं वाढतं प्रस्थही आपण रोखलंय. मागच्या 2.5 वर्षात आपण तिथे जायला लागलो, तिथं भगवे जेव्हा फडकायला लागले तेव्हापासून हे पळाले सगळे पादरे पावटे. आता त्या पाड्याला जे नाव मिळाले ना, देवळाचा पाडा, ते तिथल्या नवशा मारुतीच्या देवळामुळे. हे देऊळ ग्रामीण शैलीतलं अगदी कौलारू घरासारखं आहे, पण आता ते जीर्णावस्थेत आहे, मोडकळीला आले. नवसाला पावणारा मारुती राया त्या मंदिरात वास करतो, त्या मंदिराची ही अवस्था आहे. त्याचा जीर्णोद्धार करण्याचा आपण संकल्प सोडलाय. मी आणि आकार DG9 चॅनलचे समस्त 6 लाख सबस्क्रायबर, हा आकार परिवार समाजासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत आहोत. कोविडमुळे नोकरी गेली, इतर जे जोडधंदे मी करायचो तेही बंद झाले, पण याच कोविडने एक नवं दार उघडून दिलं. त्यामागे एक दालन होतं. दालन लोकप्रियतेचं, प्रसिद्धीचं, प्रेमाचं. या दालनात आज समृद्धी हात जोडून उभी आहे, ती फक्त तुमच्या प्रेमामुळे. ही समृद्धी समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा अट्टहास आहे. मराठी तरुणांना, मराठी माणसाला मोठं करण्याचा माझा अट्टहास आहे. उद्योग व्यवसायात मराठी पताका फडकवणं हे माझं स्वप्न आहे. आता तुम्ही म्हणाल, तुला काय पडलंय, कशाला हे नसते उपद्व्याप, तू काय राजकारणी नेता वगैरे आहेस का, समाजसेवक आहे का, तुला काय निवडणूक लढवायची? तर यातलं आपल्याला कुठलंच लेबल लावून घ्यायचं नाही आणि काहीच करायचं नाही. पण जे समाजाकडून मिळाले ते याच जन्मी या समाजाला परत करायचे. त्यासाठीही दम लागतो. म्हणजे चांगली कामं करताना जे धावायला लागतं ना, ऊर फुटेस्तवर, तेव्हा दम लागतो. पण ही चांगली कामं करण्यासाठीही दम लागतो. मग हे सगळं करण्याचं धारिष्ट्य, तो दम येतो कुठून? तर त्याचं उत्तर माझ्यासमोर आहे. मोबाईलच्या स्क्रीन पलीकडून, घरच्या टीव्हीवरच्या स्क्रीन पलीकडून, ऑफिसात वेळ मिळाला की डेस्कवरच्या कॉम्प्युटरवरून मला पाहणारे, ऐकणारे माझ्या आकार परिवाराचे सदस्य, जे आता संख्येनं 6 लाख झालेले आहेत. हीच माझी ऊर्जा आहे, हीच माझी ताकद आहे. तेव्हा माझ्या वाटचालीत आज हा जो महत्त्वाचा टप्पा आला आहे 6 लाखांचा, त्या टप्प्यावर पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार, पुन्हा आभार मानतो. हे प्रेम असंच वृद्धिंगत होत राहो आणि पुढचे टप्पेसुद्धा असेच सहज पार पडत राहोत. त्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तुमचे आभार मानण्याची संधी मला मिळत राहो, या सदिच्छेसह मी आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या. आणि हो, पाहत राहा तुमचं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.